त्या काळातली मुंबईमध्ये त्यांची लोकप्रियता हे सगळं आता राहिलेली नाही आहे. मजबुरीनं आता या राज ठाकरेकडे किती या मागच्या 4-5 निवडणुकीचा इतिहास बघा, किती मत मिळाली त्यांना, किती लोक निवडून आले आणि त्यामुळे आज पायाखालची वाळू सरकून राहिलेली आहे म्हणून दोन्ही ठाकरे एक आलेले आहेत. नागपूर महापालिकामध्ये बऱ्याच समस्या आहे आणि सफाईचा विषय असो, मोठमोठे मेन रोड सोडून बाकीचे ठिकाणचे लहान रस्ते आहे त्याची अवस्था म्हणा, आपल्या इथे पिण्याच्या पाणीचा प्रश्न आहे, पाणी पण दूषित आहे बऱ्याच ठिकाणी. अशा विविध समस्या आणि खास करून मागील 4 वर्षामध्ये जे इथे अधिकारी वर्ग महापालिका चालवत होता, जनसामान्यांचे प्रश्न इतके वाढले, कोणी त्यांचा बद्दल विचार करणारा, त्यांचे प्रश्न ऐकणारा हा व्यक्ती सुद्धा नव्हता आणि त्यामुळे जनता त्रासलेली आहे. आणि ही निवडणूक अतिशय म्हणजे आतुरतेनं जनता सुद्धा वाट बघत होती, कारण त्यांच्या इच्छाच्या प्रमाणे जनप्रतिनिधी निवडून जाणं ही अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नागपूरमध्ये पूर्वी पण आम्ही लढत होतो, पण यावेळीस जरा एक वेगळ्या जोमाने आणि एक नियोजित पद्धतीनं आम्ही निवडणूक लढवत आहोत. असं आहे की ज्या लोकांना सत्तेची इतकी म्हणजे सवय झालेली आहे ते आता सत्तेशिवाय राहू शकत नाही, ही काँग्रेसची अवस्था आहे. आणि आता मागील 10-11 वर्षापासून प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि NDA ज्या पद्धतीनं देशाचे प्रश्न हाताळत आहे आणि महाराष्ट्रामध्येही देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये आमची महायुती अतिशय सुरळीत चाललेली आहे. हे पोटदुखी आहे, त्याच्याशिवाय काय नाही. आता कोणाला सत्तेची आवश्यकता आहे किंवा सत्तेची माज जेव्हा जे होते सत्तेमध्ये किती होती हे सगळ्यांना माहीत आहे. आज खऱ्या अर्थानं आमची महायुती भक्कमपणे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं एक विकासाची वाटचाल चालू आहे, झपाटा आहे, त्यामुळे अतिशय एक देशाच्या जनतेला समाधान आहे. अजित दादांनी जे म्हटलं आहे ते पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या लोकांना चांगल्या रीतीनं माहीत आहे की त्यांच्या काळामध्ये त्यांनी किती चांगले काम केले, विकासाचे काम केलेले आहे. आणि म्हणून आता नीलमताई म्हणे की कोणी म्हणे त्याच्या आम्हाला काही प्रत्युत्तर द्यायचं नाही आहे. तिथली जनता समजदार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला, अजितदादाला मोठ्या प्रमाणे साथ देणार आहे. आता त्यांनी एकमेकांचा वर बघा, ही निवडणूक आहे ही एक स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक आहे. यामध्ये मोठ्या निवडणुकी जेव्हा असतात लोकसभेच्या, विधानसभेच्या, तेव्हाचे मुद्दे वेगळे असतात आणि त्यावेळी प्रत्येक पक्ष एक वेगळ्या विचारश्रेणीने ते काम करतात, एकमेकांना सहकार्य करतात. हे लहान निवडणुकीमध्ये सगळ्या पक्षांचे खूप सारे इच्छुक उमेदवार असतात. त्याप्रमाणे प्रत्येक पक्ष आपली जे रणभूमी आहे ते वेगळी पद्धतीनं मांडत असते आणि त्यामुळे काही विधान जर झाले असेल त्याच्या प्रत्येक विधानाला एवढं महत्व देऊन आपण पुढच्या जे राजकारण आहे त्याच्यावर त्याला जोडू नका. असं आहे की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, त्या काळातला वैभव, त्या काळातली मुंबईमध्ये त्यांची लोकप्रियता हे सगळं आता राहिलेली नाही आहे. मजबुरीनं आता या राज ठाकरेकडे किती या मागच्या 4-5 निवडणुकीचा इतिहास बघा, किती मत मिळाली त्यांना, किती लोक निवडून आले आणि त्यामुळे आज पायाखालची वाळू सरकून राहिलेली आहे म्हणून दोन्ही ठाकरे एक आलेले आहे. मी तुम्हाला सांगतो, मुंबईमध्येही आता निवडणुकी जरी महायुती म्हणून आम्ही लढत नाही, पण शेवटी महायुतीची सत्ता मुंबईमध्ये बसणार आहे.